नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. महाड तालुक्यातील आदर्श ग्रामपंचायत वरंद गावातील ग्रामदैवत श्री भैरवनाथ देवस्थान यात्रोत्सव 2025 ला 5 मे रोजी भक्तिभावाने आणि पारंपरिक उत्साहात सुरुवात झाली असून 6 मे रोजी यात्रेची सांगता होणार आहे. ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांच्या कृपा आशीर्वादाने दरवर्षीप्रमाणे यंदाही यात्रोत्सव विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि पारंपरिक कार्यक्रमांनी भरलेला आहे. पहिल्या दिवशी महापूजा, श्रींची भव्य आरती आणि मिरवणूक पार पडली. ढोलताशांच्या गजरात निघालेली मिरवणूक संपूर्ण गावाला भक्तिरसात न्हाऊन गेली. भव्य ऑर्केस्ट्रा, रंगमंचावर सादर होणारा सांगीतिक जल्लोष, पारंपरिक बैलगाडी शर्यत, ग्राम संस्कृतीचे जिवंत दर्शन, नैवेद्य वितरण, सर्व भाविकांसाठी भक्तिभावाने दिला जाणारा प्रसाद, कुस्ती स्पर्धा, नामवंत पैलवानांच्या दमदार झुंजी यात्रेतील हे मुख्य आकर्षण ठरलं. 6 मे रोजी यात्रोत्सवाची सांगता विशेष धार्मिक विधी आणि कुस्तीच्या अंतिम सामन्यानंतर होणार आहे. वरंद ग्रामस्थ व देवस्थान समिती यांच्या वतीने यात्रेचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले. संपूर्ण गाव एकत्र येऊन गौरवशाली परंपरेचा हा यात्रा उत्सव भक्तिभावाने साजरा करत आहे. श्री भैरवनाथ महाराज की जय या जयघोषात वातावरण भक्तिरसात दुमदुमले आहे. वरंद गावामध्ये भैरवनाथ यात्रा या ठिकाणी संपन्न होत आहे. या यात्रेमध्ये आमच्या गावातील सर्व महिला, पुरुष, तरुण, तरुणी मोठ्या उत्साहाने साजरा करीत आहेत. त्याचबरोबर आमचे चाकरमाने जे आहेत, पुणे, मुंबई, वडोदरा, सुरत या ठिकाणी बहुसंख्य सगळे ग्रामस्थ महिला या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि चांगल्या 2 दिवसाचा हा कार्यक्रम अतिशय आनंदामध्ये आम्ही या ठिकाणी साजरा करणार आहोत. यामध्ये नमस्कार, मी वरंद गावचे रहिवासी. आमच्या वरंद गावामध्ये 5-6 वर्ष झालं सालाप्रमाणे यात्रा साजरी केली जाते. या यात्रेच्या निमित्ताने गावातील सगळं बाहेर वस्ती, मुली सर्व एकत्र येतात. खूप छान एकत्र आनंदाने 2 दिवस एवढ्याच घालत जातात. सर्वांना खूप आनंद होतो. म्हणून आम्ही दरवर्षी या यात्रेच्या निमित्ताने बोलवतो. भैरवनाथ यात्रा उत्सव प्रतिवर्षीप्रमाणे 2025 या ठिकाणी अतिशय आनंदोत्सवामध्ये भैरवनाथ यात्रा उत्सव कमिटीने आणि ग्राम जत्रा भरली जाते आणि या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे 2 दिवसाचे कार्यक्रम होत असतात. पहिल्या दिवशी म्हणजे सकाळी 7 वाजता अभिषेकचा कार्यक्रम होतो. त्यानंतर महाआरती होते. महाआरती झाल्यानंतर प्रसादाचं वाटप होतं. प्रसाद झाल्यानंतर दुपारी 4 ते रात्री 8 या वेळेमध्ये पालखी मिरवणूक सोहळा होत असतो आणि दुसऱ्या एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी निलेश लोखंडे, महाड. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.